हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल AI बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे अगेन्स्ट आपण याच्यामध्ये सेक्सुअल रिप्रोडक्शन स्टार्ट केलेलं आहे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये जसं की तुम्ही थंबनेल वगैरे पाहिलं असेल, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. काय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम हे कम्प्लिटली आपण काय करणार आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये कंप्लीट घेणार आहे. आता कंप्लीट घेणार आहे म्हणजे काय की आपण डायग्रामॅटिकली वगैरे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करण. त्याच्या पहिले आपण जे कॉन्सेप्च्युअल गोष्टी आहेत, ज्या कॉन्सेप्ट ज्याच्यामध्ये कॉन्सेप्ट बनणार आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. जर जे मेल रिप्रोडक्टिव्ह जे रिमेनिंग जो पार्ट राहणार आहे तो पार्ट आपण अनदर याच्यामध्ये पाहिजे की मोस्ट ऑफ द पोर्शन आपण याच्यामध्ये कव्हर करणार आहे. आता जसं की तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट केलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की माझ्या चॅनलवर मी जनरली 15 ते 20 मिनिटाचे जे व्हिडिओज आहेत ते व्हिडिओ अपलोड करत असतो. पण हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल. त्याचं कारण काय की हा जो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे, हा जो पोर्शन्स आहे, हा पोर्शन तुम्हाला 15 ते 20 मिनिटांमध्ये कंप्लीट होणार नाही. हार्डली 25 मिनिटाच्या वरती तुमचा हा कॉन्सेप्ट काय होऊन जाईल, क्लिअर होऊन जाईल. मी जास्तीत जास्त तुम्हाला कॉन्सेप्ट देण्याचा प्रयत्न करतो आणि कमीत कमी टाईममध्ये. ठीक आहे, कॉन्टेंट म्हणजे जो की तुमचा जो म्हणजे बेसिकली सांगायचं म्हणणं काय की मी जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीन कमीत कमी टाईममध्ये. ठीक आहे, तर जास्त टाईम न वेस्ट करता चला आपण स्टार्ट करू मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. ठीक आहे, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमले पहिल्यापासून पहिले आपण पाहू की एक रोडमॅप काय असते की आपल्याला काय गोष्टी त्याच्यामध्ये शिकावं लागतील. तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये जनरली दोन गोष्टीमध्ये डिवाइड केलेलं आहे. तुमचं पहिले बघा की तुम्ही एक वही आणि पेन्स बुक्स जे असतात ते तुमचे ते काढून म्हणजे काढून घ्या आणि जेणेकरून काय होईल तुमच्या नोट्स डेव्हलपमेंट होतील, जे की तुमच्या ओन नोट्स राहतील. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम किती भागात डिवाइड केलेले आहेत, दोन. एक राहते तुमचं प्रायमरी सेक्स ऑर्गन. काय राहते, प्रायमरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. अगेन्स्ट तिकडे काय तुमचं सेकंडरी सेक्स ऑर्गन. काय राहील, सेकंडरी सेक्स ऑर्गन. सेकंडरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. प्रायमरी सेक्स ऑर्गन, सेकंडरी सेक्स ऑर्गन. मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणजे नेमकं काय, जे की तुमचे स्पर्मॅटोजेनेसिस करतील, ओजेनेसिस करतील, जे गॅमेट्स बनवणार आहे त्याला काय म्हणतो आपण, प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणतात. तर बेसिकली मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये जो की प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ते आहे तुमचा टेस्टिस. काय तुमचा टेस्टिस. ठीक आहे, प्रायमरी सेक्स ऑर्गन काय तुमचा टेस्टिस आहे. तर मग प्रायमरी सेक्स ऑर्गन टेस्टिस असल्या कारणाने हा झाला तुमचा प्रायमरी सेक्स ऑर्गन. आता प्रायमरी सेक्स ऑर्गन पण आहे आणि तो ॲज अ हॉर्मोन्स पण सिक्रेशन करतो, म्हणजे एक ग्लँड पण आहे. ठीक आहे, म्हणजे याला हा एक प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे. याला प्रायमरी सेक्स ऑर्गन का म्हणतात, कारण की इथं कोणती प्रोसेस होणार आहे, काय तुमचं स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटोजेनेसिस स्पर्म बनण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात, स्पर्मॅटोजेनेसिस असे म्हणतात. जेनेसिस म्हणजे निर्माण करणे, स्पर्म म्हणजे काय होते की तुमचे मेल गॅमेट्स होते. जिथं टेस्टिस मध्ये काय होणार आहे, स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस होणार आहे, म्हणून त्याला प्रायमरी सेक्स ऑर्गन असे म्हणतात. आता प्रायमरी सेक्स ऑर्गन का म्हणतात, कारण की त्याचं कारण काय की स्पर्मचं सगळ्यात महत्त्वाचं रोल आहे फर्टिलायझेशनसाठी. येणारी जनरेशन कशापासून डेव्हलपमेंट होईल, 50% ऑफ मेल गॅमेट्स मेलकडून येतील आणि 50% ऑफ फिमेल गॅमेट्स फिमेलकडून येतील. तर मग 50-50% येणारी जनरेशन डेव्हलपमेंट होईल. तर मग बेसिकली काय की मोस्ट इम्पॉर्टंट रोल कोणाचा आहे, तुमच्या स्पर्मचा आहे. लक्षात, म्हणून मोस्ट इम्पॉर्टंट रोल जर तुमचा स्पर्मचा असेल तर बेसिकली टेस्टिस काय करतात, स्पर्म डेव्हलपमेंट, म्हणून याला टेस्टिसले काय म्हणतात, प्रायमरी सेक्स ऑर्गन असे म्हणतात. ठीक आहे, जसं की तुम्हाला बोर्डाचं एक्झाम्पल जर द्यायचं म्हटलं तर बोर्डाचं एक्झाम्पल जर आपल्या रिलेटेड एक्झाम्पल एक आपण पाहू. रिलेटेड एक्झाम्पल काय आहे, जसं की तुम्ही बोर्डाच्या पेपरमध्ये आहे, तर बोर्डाच्या पेपरमध्ये आम्ही जे शिक्षक लोक असतात, तुमचे आई वडील घरचे लोक असतात, हे सगळे सेकंडरी ऑर्गन्स किंवा सेकंडरी भूमिका नेहमी पार पाडत असतात. पण प्रायमरी गोष्ट कोणती आहे, तुमची. कारण की तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं काम कोणाचं आहे, तुमचं आहे. शाळेमध्ये गेल्यानंतर किंवा पेपरला गेल्यानंतर तुमच्याशिवाय विदाऊट पेपर कोणी देऊ शकते का, नाही देऊ शकत. म्हणून ह्या जो प्रायमरी ऑर्गन्स आहे ज्याच्यामध्ये जर स्पर्मॅटोजेनेसिस झालं नाही तर फर्टिलायझेशन होणार नाही. ठीक आहे, प्रायमरी आणि सेकंडरी समजलं काय. आणि बेसिकली काय की एक हॉर्मोन्स म्हणजे हार्मोन पण सिक्रेशन करते. कोणता सिक्रेशन करते, टेस्टोस्टेरॉन सिक्रेशन करते, जे की कोणत्या नेचरचा आहे, एक स्टेरॉइड नेचरचा आहे. ठीक आहे, जास्त मी लिहिणार नाही कारण की भरपूर जास्त गोष्टी लिहायच्या याच्यामध्ये. बघा इकडे काय दिलेलं आहे तुम्हाला, सेकंडरी सेक्स ऑर्गन आहे. काय आहे, सेकंडरी सेक्स ऑर्गन. सेकंडरी सेक्स ऑर्गन किती भागात पुन्हा डिवाइड आहे, दोन भागामध्ये डिवाइड आहे. सेकंडरी सेक्स ऑर्गन दोन भागामध्ये डिवाइड आहे. तर दोन भागामध्ये बघा की एक आहे तुमचं डक्ट सिस्टम. काय तुमचं डक्ट सिस्टम. डक्ट सिस्टम. सेकंड आहे तुमचं ग्लँड. काय तुमचं ग्लँड्स. ठीक आहे, डक्ट सिस्टम आणि ग्लँड्स. एक डक्ट सिस्टम आहे सेकंडरीमध्ये आणि एक आहे तुमचं ग्लँड. ॲज अ ॲसेसरी ऑर्गन पण असे याला म्हणतात. ॲसेसरी ऑर्गन म्हणजे काय की हे सपोर्टिव्ह रोल करणार.
आता याचं पण रोल इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला सेक्सुअल रिप्रोडक्शन करायचं आहे तर सेक्सुअल रिप्रोडक्शनसाठी डक सिस्टम, ग्लँड सिस्टम तुमच्याकडे असणं भरपूर जास्त महत्त्वाचं आहे, कारण की त्या गोष्टी स्पर्म कॅरी करून जातील, स्पर्म मॅच्युअर करतील, भरपूर काही सॅक वगैरे अवेलेबल राहतात जे की इम्पॉर्टंट रोल काय करतात, प्ले करतात. आणि ग्लँड्स जे असतात त्याचं एक्सक्रिशन म्हणजे जे एक्सक्रीट म्हणजे त्याचं जे म्हणजे जे ग्लँड्स आहे, ग्लँड काय करतात, त्याचं फ्लुइड काय करण त्याच्यामध्ये मिक्स करण. ठीक आहे, तर कोणकोणत्या गोष्टी पाहून घेऊ आपण. सगळ्यात पहिले जे दिलेलं आहे डक सिस्टम मध्ये आपण पाहणार आहे बघा की एक सिक्वेन्शियल आपण जर पाहू त्याच्यामध्ये पहिले आपण ग्लँड पाहून घेऊ कोणकोणत्या ग्लँड्स आहेत. तर नंबर 1 आपल्याकडे कोणते काय तुमचं जे की सेमायनल वेसायकल्स आहे. कोणती आहे तुमची सेमायनल वेसायकल्स. फर्स्ट ग्लँड कोणती आहे तुमची सेमायनल वेसायकल. सेकंड ग्लँड कोणती आहे तुमची प्रोस्टेट ग्लँड आहे. सॉरी कोणती ग्लँड आहे तुमची प्रोस्टेट ग्लँड. ही सेकंड ग्लँड आहे जी की आपल्याला पाहणं आहे त्याच्यामध्ये. थर्ड नंबरची कोणती ग्लँड आहे तुमची काउपर ग्लँड आहे. कोणती ग्लँड आहे तुमची काउपर ग्लँड, ज्याला ऑर मध्ये काय म्हणतात बल्बो युरेथ्रल ग्लँड असे म्हणतात. ठीक आहे, अशा 3 ग्लँड्स आपल्याला याच्यामध्ये शिकणार आहे. काय तुमचा काय सेमायनल वेसायकल्स आहे, प्रोस्टेट ग्लँड आहे आणि तुमचं काय तुमचं काउपर ग्लँड्स आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे आपल्याला ग्लँड्स पाहणं आहे त्याच्यामध्ये. आता बघा की डक सिस्टम मध्ये काय काय पाहणं आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला डक सिस्टम मध्ये पहिला नंबर पाहणं आपल्याला रेटे टेस्टिस. काय पाहणं आपल्याला रेटे टेस्टिस पाहणं आहे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. रेटे टेस्टिस नंतर आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये सेकंड नंबर पाहणं आपल्याला वास इफ्रन्शिया. काय पाहणं आपल्याला वास इफ्रन्शिया. काय पाहणं आपल्याला वास इफ्रन्शिया. बेसिकली एक डक्ट आहे. डक्ट म्हणजे पाईप होते, जे पाईप आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये जे की पाईप यूज केल्या जातील मेल गॅमेट्सला नेण्यासाठी, ते पण एक ॲसेसरी ऑर्गन आहे. पण काय रेटे टेस्टिस, मग काय तुमचं वास इफ्रन्शिया नंतर काय होऊन तुमचं वास इफ्रन्शिया कुठे जाईल तुमच्या इपीडी डायमिस मध्ये जाईल. कुठे जाईल तुमच्या रेटे टेस्टिस झालं. त्यानंतर बघा काय तुमचं इपीडी डायमिस. बघा इपीडी डायमस मध्ये आलं लक्षात. इथपर्यंत रेटे टेस्टिस कुठे ओपन झाले तुमच्या इपीडी डायमस मध्ये. इपीडी डायमस नंतर फोर्थ नंबरचा काय आहे तुमचा वॉस डिफरन्शिया येईल. काय तुमचा इपीडी डायमस नंतर काय तुमचा ठीक आहे सॅक्लाइट स्ट्रक्चर. मग काय तुमचा वॉस डिफरन्शिया. काय तुमचा वॉस डिफरन्शिया. ठीक आहे, सिक्वेन्स व्यवस्थित आला आपला. काय सगळ्यात पहिले कुठे जाईल तुमचा रेटे टेस्टिस नंतर काय तुमचा वॉस इफ्रन्शिया नंतर काय तुमचा इपीडी डायमस नंतर काय जाईल तुमचा वॉस डिफरन्शिया टू इजॅक्युलेटरी डक्ट. नंतर काय तुमची इजॅक्युलेटरी डक्ट आणि इजॅक्युलेटरी डक्ट थ्रू काय केलं जाईल स्पर्म बाहेर पाडला जातील. हा एक रोड मॅप सांगितला मी तुम्हाला की एवढ्या गोष्टी आपल्याला तुम्हाला शिकणे आहे. ठीक आहे, सेक्स ऑर्गन म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये एक तर प्रायमरी सेक्स ऑर्गन आणि सेकंडरी सेक्स ऑर्गन. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं का की काय काय गोष्टी आपल्याला शिकणं आहे म्हणून. ठीक आहे, तर हे झालं तुम्हाला प्रायमरी आणि हे झालं तुमचा सेकंडरी. ठीक आहे, तर चला आपण थोडं समोर जाऊ. आता आपण पाहणार आहे मेल रिप्रोडक्टिव्हचं टोटली एक टेस्टिसचं स्ट्रक्चर काढून पाहणार आहे आपण. जो पुस्तक जे आहे तुमचं बुक्स जे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट जो पॅरेग्राफ आहे त्याचं टोटली एक्सप्लेनेशन आपण आता पाहणार आहे. ठीक आहे, तर ठीक आहे इकडे लक्ष द्या की काय गोष्टी असतात. तर ज्यावेळेस अर्ली स्टेजमध्ये ज्यावेळेस एका मेलचा जन्म होतो किंवा अर्ली स्टेजमध्ये जन्म होण्याच्या जो 7 मंथ पर्यंत जो मेल रिप्रोडक्टिव्हचे जे टेस्टीज राहतात जे की प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे ते टेस्टीज ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या अंदरमध्ये राहतात. काय राहतात ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या अंदरमध्ये. आणि एवढी गोष्ट थोडंसं बेसिक समजून घ्या की आपले जे सेक्स्युअल ऑर्गन राहतात हे कोणत्या कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट राहतात पेल्विक्स कॅव्हिटीमध्ये. पेल्विक्स कॅव्हिटी म्हणजे नेमकं काय जे की एक एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी आहे. ॲबडॉमिनल कॅव्हिटी जे की आपली जी पोटाची कॅव्हिटी आहे ज्याला ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणतो. आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटी त्याच्या खालचा जो रिजन राहतो त्याला पेल्विक्स कॅव्हिटी म्हणतात, ज्याला काय म्हणतो आपण एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी म्हणतात. ठीक आहे, तर आपण डायग्रामॅटिकली समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्षात येईल. बघा आपण ॲबडॉमिनल एरिया काढू, थोडासा मोठा एरिया काढू. हा कोणता आहे तुमचा ॲबडॉमिनल एरिया. काय तुमचा ॲबडॉमिनल एरिया. कोणता एरिया तुमचा ॲबडॉमिनल. ठीक आहे, ॲबडॉमिनल कॅव्हिटी याला काय म्हणतात ॲबडॉमिनल कॅव्हिटी असे म्हणतात. ठीक आहे, ॲबडॉमिनल एरिया जो की आपला वरचा साईडचा एरिया ज्याच्यामध्ये पोट अवेलेबल आहे आपलं. आणि त्या एरियामध्ये काय राहतात टेस्टीज अवेलेबल राहतात. काय अवेलेबल राहतात टेस्टीज. आता सर्वांना तुम्ही असं कसं काय टेस्टीज इथं अवेलेबल आहे तर लक्षात ठेवा की 7 मंथ पर्यंत अर्ली स्टेजमध्ये 7 मंथ पर्यंत आपले जे टेस्टीज राहतात मेल रिप्रोडक्टिव्हमध्ये जे टेस्टीज कुठे राहतात ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट राहतात. आ लक्षात इथपर्यंत. ठीक आहे, एवढं समजलं. खालच्या साईडनं आपण काढू स्क्रॉटम सॅक काढून टाकू आपण. हे काय तुमचे स्क्रॉटम सॅक्स आहे. तुम्हाला थोडी डायग्राम काढून लक्षात येत असेल काय आहे. हे काय तुमचे स्क्रॉटम्स आहे. काय तुमचे स्क्रॉटम याला आपण लेबलिंग करून टाकू. हे काय तुमचे स्क्रॉटम.
ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. किंवा याला स्क्रॉटम सॅक म्हणतात. हे एक सॅक लाईक स्ट्रक्चर राहते जे की एक एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट राहते. ठीक आहे, एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी. ज्यावेळेस आपण प्रॉपर टेस्टिस पाहू त्यानंतर पण मी तुम्हाला स्क्रॉटम सांगेन काय असते, की बेसिकली एक सॅक लाईक स्ट्रक्चर आहे ज्याच्या अंदरमध्ये टेस्टिस काय करणार आहे, नंतर डिसेंड डाऊन होईल. तर पहिले बघा काय तुमचं हे स्क्रॉटम आहे आणि त्यानंतर इथं काय राहतात, एक कॅनल राहतात. कॅनल म्हणजे बेसिकली काय, जाण्याचा एक रस्ता, एक कॅनल राहते ज्याला कोणती कॅनल म्हणतात. ठीक आहे, इकडे लेबलिंग करतो मी. ज्याला काय म्हणतात, इग्विनल कॅनल्स म्हणतात. काय म्हणतात, इग्विनल कॅनल. इग्विनल काय, INGUINAL, इग्विनल. ठीक आहे, इग्विनल काय राहतं तुमचं, कॅनल राहतं, इग्विनल कॅनल. ठीक आहे, हे दोन्ही साईडनं, हे पण एक काय तुमची इग्विनल कॅनल आहे आणि हे पण एक तुमची इग्विनल कॅनल आहे. ठीक आहे, इथपर्यंत दिसते तुम्हाला, तिकडल्या साईडचं दिसत आहे तुम्हाला. हे काय तुमचं इग्विनल कॅनल. इकडल्या साईडनं पण लिहून टाकतो जेणेकरून तिकडल्या साईडनं जर दिसत नसेल तुम्हाला, काय तुमचं इग्विनल कॅनल. इग्विनल कॅनल, इग्विनल कॅनल्स. ठीक आहे, आता बघा की काय झालं की या एरियामध्ये ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये ऑलरेडी आपल्या टेस्टीज अवेलेबल होत्या अर्ली स्टेजमध्ये आणि त्यानंतर काय झालं की हे इग्विनल कॅनल ऑलरेडी इथं अवेलेबल्स आहे. मग काय झालं की स्टील 7 मंथपर्यंत, किती महिन्यापर्यंत, 7 मंथपर्यंत. 7 मंथपर्यंत काय होते की हे जे टेस्टीज आहे 7 मंथ नंतर हे टेस्टीज एक हॉर्मोन सिक्रेशन करतात, ज्या हॉर्मोनचं म्हणतात टेस्टिस्टेरॉन. काय म्हणतात त्याला, टेस्टिस्टेरॉन म्हणतात. सॉरी, काय म्हणतात त्याला, टेस्टिस्टेरॉन. टेस्टिस्टेरॉन म्हणतात. हा एक टेस्टिस्टेरॉन हॉर्मोन काय करतात, सिक्रेशन करतात आणि टेस्टिस्टेरॉन हॉर्मोन सिक्रेशन झाल्यानंतर हे जे टेस्टिस आहे जे की कुठं प्रेझेंट आहे, तुमच्या ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे, ते ॲबडॉमिनल कॅव्हिटीमधून हे टेस्टिस काय करतात, डिसेंड डाऊन करतात. काय करतात, डिसेंड डाऊन. ठीक आहे, हे टेस्टिस कुठे आले तुमच्या, मग आता स्क्रॉटम सॅकच्या अंदरमध्ये आले. ठीक आहे, इथं आपण स्क्रॉटम सॅकच्या अंदरमध्ये घेऊन गेले. इथून काय झाले, ते डिसेंड डाऊन हे कुठे आले, तुमच्या स्क्रॉटम सॅकच्या अंदरमध्ये आणि वरचे टेस्टिस खोलून टाकू, कारण की हे इथं अवेलेबल आहेत का, नाही. आता बघा की काही भरपूर क्वेश्चन असे म्हणजे डेव्हलपमेंट होतात की स्क्रॉटम सॅक कशासाठी बनवली बा. ऑलरेडी जर ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये जर टेस्टिस असते तर येणाऱ्या काही दिवसानंतर ते काय होत होतं की टेस्टिस तिथं स्पर्मॅटोजेनेसिस करा आणि स्पर्मॅटोजेनेसिस नंतर स्पर्म समोर ढकलून देतील, जे की तुमचा रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनपर्यंत. काय जरूरत आहे एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी बनवायची, तर त्याचं पण सगळ्या गोष्टीचा आन्सर मी तुम्हाला सांगणार आहे की काय गोष्टी आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवा की सुरुवातीला टेस्टिस कुठे अवेलेबल होत्या, ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये अवेलेबल होत्या आणि ॲबडॉमिनल कॅव्हिटी थ्रू कुठे गेलं, तुमच्या याच्या म्हणजे जे स्क्रॉटम सॅक आहे स्क्रॉटम सॅकच्या अंदरमध्ये एंटर झाल्या. कशा कारणानं, कारण की टेस्टिसनं काय सिक्रेशन केलं, टेस्टिस्टेरॉनचं सिक्रेशन केलं आणि हे जे टेस्टिस्टेरॉनचं सिक्रेशन झाल्यानंतर कधी गेलं, 7 मंथ नंतर. आणि हे कशा थ्रू अंदर आले, तुमच्या इग्विनल कॅनल थ्रू अंदर झाले. बेसिकली इग्विनी कॅनल म्हणजे इग्विनल कॅनल एक कॅनल आहे त्याच्या थ्रू काय आले, अंदर आले. आणि काही मेलमध्ये होते काय की बरेचदा मेलमध्ये इग्विनल कॅनल म्हणजे व्यवस्थित पद्धतीने किंवा म्हणू शकतो की बेटर पद्धतीनं टेस्टिस्टेरॉन न सिक्रेशन झाल्या कारणानं काय होते की भरपूर नाही की रेअर कंडिशनमध्ये राहतात. ते काय होतात की तुमचे जे टेस्टीज आहे ते ॲबडॉमिनल कॅव्हिटीच्या म्हणजे जसं की स्क्रॉटम सॅकमध्ये येत नाही, तर त्यावेळेस काय होते की मेल इनफर्टाईल होऊन जाते. इनफर्टाईल म्हणजे काय, जे की फर्टिलायझेशन करू शकणार नाही, रिप्रोडक्शन करू शकणार नाही. ते वेगळी कंडिशन आहे, ते नाही पाहणार आहे आपण. आता बघा की काय झालं की 7 मंथ पर्यंत त्यानंतर आली टेस्टिस. आता बघा याच्यामध्ये काय काय गोष्टी अवेलेबल राहतात. हे इग्विनल कॅनल आहे. इग्विनल कॅनल अशा पद्धतीनं बांध दाखवून देऊ आपण याला. हे काय झाली, इग्विनल कॅनल. आणि या इग्विनल कॅनल थ्रूच काय राहतात, इथं मसल प्रेझेंट राहतात. ठीक आहे, इथं बघा एक रेष काढली मी अशा पद्धतीनं पूर्णतः. हे राहते तुमची मसल्स लेअर, मसल सेल झाले. हे काय झाले, तुमची मसल सेल. ठीक आहे, डायग्रामॅटिकल तुम्हाला समजत असेल. काय तुमची मसल सेल झाली, काय झाली, मसल सेल. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. आता बघा की याचं आन्सर देऊन टाकू आपण की कशासाठी तुम्ही इथं ऑलरेडी टेस्टिस आणलेले आहेत जे की ॲबडॉमिनल कॅव्हिटीमध्ये अवेलेबल होते. लक्षात ठेवा की आपल्या बॉडीचं टेम्परेचर जनरली 37 डिग्री सेल्सिअस राहते. ठीक आहे, आता 37 डिग्री सेल्सिअस असल्या कारणानं जे स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस आहे, कोणती प्रोसेस, तुमच्या स्पर्मॅटोजेनेसिस. ठीक आहे, स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस कुठे होणार आहे, टेस्टिसमध्ये होणार आहे. आणि स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होण्यासाठी म्हणजे बेसिकली स्पर्म बनण्यासाठी एक पर्टिक्युलर टेम्परेचर रिक्वायरमेंट राहते. ते टेम्परेचर काय आहे, तर जे बॉडी टेम्परेचर राहते तुमचं त्याच्यापेक्षा 2 डिग्री सेल्सिअस त्याला काय पाहिजे, कमी पाहिजे टेम्परेचर. म्हणजे बेसिकली काय स्पर्मॅटोजेनेसिससाठी काय टेम्परेचर आहे, 35 डिग्री सेल्सिअस. लक्षात इथपर्यंत. त्याच कारणानं काय होते की ज्यावेळेस जास्त गरमी राहते तर कॉन्ट्रॅक्शन येते, म्हणजे जास्त म्हणजे कॉन्ट्रॅक्शन नाही म्हणू शकत आपण, ज्यावेळेस हिवाळ्याच्या टाइमला राहतात तर हे स्क्रॉटम एकदम आकुंचन पावतात. त्याचं कारण काय की टेम्परेचर काय आहे,
म्हणजे ज्यावेळेस थंडी आहे तर टेम्परेचर यायला टेम्परेचर मेंटेन करणं आहे आणि टेम्परेचर जर जास्त असेल एखादं तर हे जे स्क्रॉटम राहतात हे जे मसल सेल राहतात एकदम ढिल्या पद्धतीनं अवेलेबल राहतात ते मुवमेंट पण करतात. ठीक आहे, आता बघा की तुम्हाला एवढं लक्षात आलं की स्क्रॉटम सॅकची काय जरूरत आहे तर त्याचं कारण आहे टेम्परेचर आणि टेम्परेचरवर डायरेक्ट डिपेंड आहे तुमचं स्पर्मॅटोजेनेसिस. जर तुमचं स्पर्मॅटोजेनेसिस करणं आहे स्पर्म फॉर्मेशन करणं आहे तर तुम्हाला बॉडीपेक्षा 2 डिग्री सेल्सिअस काय करावं लागेल 2 डिग्री सेल्सिअस तापमान म्हणजे बेसिकली काय करणार आहे कमी करणार आहे. ठीक आहे, हा एक मूळ उद्देश आहे की एक्स्ट्रा ॲबडॉमिनल कॅव्हिटी आपल्या रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनले अवेलेबल राहते. आता बघा की इग्विनल कॅनल थ्रू इथं काय केलं आपण काय बनवलेलं आहे हे बनवलेलं आहे तुम्ही मसल सेल्स. काय बनवलेलं आहे मसल सेल. ठीक आहे, दिसत आहे इथं मी तुम्हाला लेबलिंग पण करून दिली. ही काय तुमची मसल सेल झाली. मसल सेल्स नंतर काय तुमचं इथं राहील तुमचं नर्व सेल. काय राहील नर्व सेल. हे जे दिसते तुम्हाला अनदर लेअर हे राहते तुमची नर्व सेल. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला अनदर याच्यामधून. हे सगळे कुठून येतात इग्विनल कॅनल थ्रूच येतात. कुठून येतात इग्विनल कॅनल. हे काय तुमची नर्व सेल्स आहे. जास्त मी लिहिणार नाही कारण की भरपूर गोष्टी अजून लिहिणं आहे आपल्या याच्यामध्ये. काय झालं याच्यामध्ये काय काय गोष्टी होत्या एक होता तुमचा मसल सेल एक होता तुमचा नर्व सेल. नर्व सेल आता इथं एक कॉन्सेप्ट अजून क्लिअर करून टाकतो की मेलचा जो टेस्टिस राहते टेस्टिसले थोडंसं काहीतरी लागलं तर म्हणू शकतो की म्हणजे असहनीय पेन तिथं होतात. असहनीय पेन त्याचं कारण काय की जवळपास 3 ते 4 हजार नर्व सेल इथं प्रेझेंट राहतात. हाय डेन्स ऑफ नर्व इथं प्रेझेंट राहतात आणि ज्यावेळेस त्या नर्वले म्हणजे काहीतरी लागल्या जाते टेस्टिसले तर त्यावेळेस जे पेनचे सिग्नल राहतात ते म्हणजे भरपूर जास्त पेनचे सिग्नल कुठं पोहोचल्या जाते तुमच्या ब्रेनपर्यंत पोहोचवल्या जाते. म्हणून जे टेस्टिसले काहीही लागलं साधारण जरी आपली थोडंसं काहीतरी लागण्यात आलं तर हाय पेन म्हणजे असहनीय पेन मेलले होत असते. त्याचं पण कारण मी तुम्हाला इच्छित सांगून दिलं कारण की चालत आहे तिच्या तिथं नर्व सेलचा जर उल्लेख आला तर. ठीक आहे, इथं काय झालं एक मसल सेल्स होतं त्यानंतर काय झालं तुमचं नर्व सेल. नर्व सेल्स नंतर काय की आपण दुसऱ्या पिनान काढू ब्लड वेसल्स. इथं काय राहतात ब्लड वेसल्स पण प्रेझेंट राहतात. काय प्रेझेंट राहतात ब्लड वेसल्स. रेड कलरनं काढतो मी. हे काय झाले तुमचे ब्लड वेसल्स झाले कारण की ब्लड वेसल तर लागेल ना कारण की ब्लड काय करतील ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करतील कारण की इथं पण फंक्शन होणार आहे. या इथं पण सेल प्रेझेंट आहे तर मग या सेलले एनर्जी कोण देणार आहे एनर्जी कोण बनवणार ऑक्सिजन बनवणार. ठीक आहे, तर मग काय झालं की इथं काय प्रेझेंट आहे ब्लड वेसल प्रेझेंट आहे. हे काय तुमची ब्लड वेसल्स आहे. ठीक आहे, हे काय ब्लड वेसल म्हणजे काय काय गोष्टी अवेलेबल आहे इथं एक तर मसल सेल प्रेझेंट आहे एक तर नर्व सेल प्रेझेंट आहे त्यानंतर काय प्रेझेंट आहे ब्लड वेसल प्रेझेंट आहे. आणि ब्लड वेसल नंतर याच्यामध्ये लिम्फॅटिक वेसल पण राहतात. एक अजून वेसल्स राहते याच्यामध्ये काय राहते लिम्फॅटिक वेसल. तुम्ही समजून घ्या काय आहे याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी अवेलेबल आहे. काय तुमचा लिम्फॅटिक वेसल्स. लिम्फॅटिक वेसल्स काय लिम्फॅटिक. ठीक आहे, लिम्फॅटिक वेसल्स याच्यामध्ये अवेलेबल आहे. आता बघा की याच्यामध्ये काय काय गोष्टी प्रेझेंट होत्या ब्लड वेसल्स आहे लिम्फॅटिक वेसल्स आहे नर्व सेल आहे आणि मसल सेल्स आहे. एवढे जे आहेत हे सगळ्याले काय हे सगळे जे याच्यामध्ये याले म्हणतात म्हणजे हे टोटल जे आहेत याला काय म्हणतात स्पर्मॅटोकॉर्ड्स म्हणतात काय स्पर्म कॉर्ड्स म्हणतात. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत काय आहे तर हे जे स्ट्रक्चर झालं हे झालं स्ट्रक्चर तुमचं बेसिकली जनरली ज्यावेळेस सुरुवातीचं फॉर्म होत असते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम पहिल्या पॅराग्राफमध्ये दिलेलं आहे तर हे एवढ्या गोष्टी तुमच्या क्लिअर असल्या पाहिजे. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत की काय काय गोष्टी याच्यामध्ये अवेलेबल आहे सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये कव्हर केलेल्या. ठीक आहे, तर आता समोर चालू जे की मेल रिप्रोडक्टिव्हचा सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन आहे ते आहे तुमचा टेस्टिस. ठीक आहे, चला तर मग समोर ठीक आहे चला तर मग काय पाहणार आहे आपण टेस्टिस पाहणार आहे. काय पाहणार आहे टेस्टिस. स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस. आता टेस्टिसच तुम्हाला माहिती आहे कशा पद्धतीचा आकार आहे. हा जो स्ट्रक्चर आहे कशाचा आहे टेस्टिसचा आहे. मी थोडं मोठं काढलं आहे जेणेकरून तुम्हाला बेटर ऑब्झर्वेशन भेटेल. हे काय तुमचं स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस आहे. काय स्ट्रक्चर ऑफ टेस्टिस. याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात आता थोडं मेकॅनिझम थोडं व्यवस्थित ऐका थोडं कॉन्सन्ट्रेशन ऐका. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेशन ऐकल्यानंतर तुम्हाला एक वेळा मेकॅनिझम समजलं तर दुसऱ्या मरीन काय तुम्हाला रिव्हिजनच करणार आहे. पेपरमध्ये तर 100% याच्यामध्ये 2 पैकी एक क्वेश्चन येतच असतो एक तर मेल रिप्रोडक्टिव्ह आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह. आणि मेल रिप्रोडक्टिव्ह लक्षात ठेवा थोडं सोपं मेकॅनिझम आहे. फिमेल रिप्रोडक्टिव्ह थोडं कॉम्प्लेक्स मेकॅनिझम आहे जे की आपण इजिएस्टमध्येच पाहणार आहे. ठीक आहे, तर बघा हे कशाचं स्ट्रक्चर काढलं मी टेस्टिसचं स्ट्रक्चर काढलं. आता सुरुवातीला पाहून घेऊ याच्यामध्ये काय काय गोष्टी राहतात. अशा पद्धतीचे कंपार्टमेंट प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. काय प्रेझेंट आहे कंपार्टमेंट. कंपार्टमेंट ठीक आहे, या कंपार्टमेंटला म्हणतात सेमिनिफेरस लोब्युल्स. काय म्हणतात सेमिनिफेरस लोब्युल्स. ठीक आहे, काय प्रेझेंट आहे सेमिनिफेरस लोब्युल्स. इथपर्यंत लक्षात आलं काय हे एक कंपार्टमेंट आहे. किती कंपार्टमेंट आहे ते तुम्हाला सगळं सांगेन मी तुम्हाला किती काउंटिंग वगैरे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला डिस्कशन करणार आहे. त्यानंतर काय याच्यामध्ये बघा याच्या अंदरमध्ये हे सगळे काय झाले सेमिनिफेरस लोब्युल झाले आणि याच्या अंदर अशा पद्धतीचे ट्यूब लाईक स्ट्रक्चर राहतात.
ठीक आहे, असे ट्यूबलाइक स्ट्रक्चर दिसतात तुम्हाला. तर हे जे ट्यूबलाइक स्ट्रक्चर याला म्हणतात सेमिनिफेरस ट्युब्युल्स. काय म्हणतात? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. सेमिनिफेरस ट्युब्युल्स. लक्षात येतपर्यंत जे सेगमेंट आहे त्याला काय म्हणतात? सेमिनिफेरस लोब्युल. त्यानंतर काय आहे तुमचे? सेमिनिफेरस ट्युब्युल्स. ठीक आहे, इथपर्यंत हे जे दिलेले आहे तुम्हाला एक वेळा मी चेक करतो किती दिलेले आहेत. तर हां ठीक आहे, लोब्युल्स किती आहेत? 200 ते 300 दिलेले तुम्हाला एक्झॅक्टली. 250 म्हणू शकतो आपण त्याला की सेमिनिफेरस लोब्युल करा. आता 250 to 300 लोब्युल म्हणजे जे की सॉरी 300 दिलेले तुम्हाला. तर ते किती प्रेझेंट राहतात? सेमिनिफेरस लोब्युल्स याच्यामध्ये प्रेझेंट राहतात. लक्षात येतपर्यंत. त्यानंतर बघा त्याच्या अंदरमध्ये काय तुमचा सेमिनिफेरस ट्युब्युल प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? सेमिनिफेरस ट्युब्युल. आता बघा की खेळ इथंच आहे, इथंच कॉन्सेप्ट आहे, इथंच समजून घ्या. हे जे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे याच्या अंदरमध्ये जे सेल्स राहतात ना, ऐकून घ्या व्यवस्थित, ऐका रे, व्यवस्थित पद्धतीने जर कॉन्सेप्ट समजायचा असेल तर ऐकून घ्या की हा जो सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहे हे जे सेल्स राहतात हे सेल्स इकडल्या साईडनं लिहितो मी बेसिकली का तुम्हाला मला माहित नाही इकडल्या साईडनं दिसत आहे नाही दिसत आहे. जे की सेल्स राहतात हे कोणते सेल्स राहतात? जर्मायनल इपिथेलियन राहतात. काय राहतात? जर्मायनल. काय राहतं तुमचं? जर्मायनल इपिथेलियम. इपिथेलियम. इपिथेलियम कोणत्या सेलनं बनलेले राहतात? जर्मायनल इपिथेलियम. आता इकडे समजून घ्या जर्मायनल इपिथेलियम म्हणजे काय? काहीतरी जर्मिनेट करणारे सेल आहे. जर्मिनेट म्हणजे म्हणजे काहीतरी डेव्हलपमेंट करणारे सेल. तुम्ही बायो जर शिकत असाल तर तुम्हाला माहितच आहे की हे सेल जर्मायनल सेल काय करतात? जर्मिनेट करतात. काय करतात? जर्मिनेट. आणि हे जे जर्मायनल सेल्स आहेत हेच काय करतात? स्पर्म बनवतात. काय बनवतात? स्पर्म्स. आणि यालेच प्रोसेसले काय म्हणतात? स्पर्मॅटोजेनेसिस म्हणतात. काय म्हणतात? स्पर्मॅटोजेनेसिस. लक्षात येतपर्यंत स्पर्मॅटोजेनेसिस म्हणजे याच ठिकाणी जे हे ठिकाण आहे जे की सेमिनिफेरस ट्युब्युल दिसतात. सेमिनिफेरस ट्युब्युलच्या अंदरमध्ये जे सेल्स आहे ते जर्मायनल इपिथेलियन सेल्स आहे आणि या जर्मायनल इपिथेलियन सेल पर्यंत काय होते? तुमचे स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस होते. ठीक आहे, तर इथं डायरेक्टली मी लिहून टाकतो काय तुमचं? स्पर्मॅटो. पहिले जर्म सेल लिहून टाकू जेणेकरून काय तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला लक्षात येईल. कोणते सेल राहील तुमचं? जर्मायनल इपिथेलियम. 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 स्पेलिंग चुकलं तर थोडं लक्षात ठेवा कारण की स्पेलिंग मिस्टेक होतात माझे. त्याच्यामध्ये काय तुमचं इथं कोणती प्रोसेस होणार आहे मग? स्पर्मॅटोजेनेसिस. 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 लक्षात येतपर्यंत स्पर्मॅटोजेनेसिस. इकडल्या साईडचं बोलणं आहे आपल्याला कारण की इकडल्या साईडचं काम आहे आपल्याला जास्त काही घेऊन जाईल. ठीक आहे, काय तुमचं? स्पर्मॅटोजेनेसिस. इथपर्यंत लक्षात आलं काय आहे तर. त्यानंतर बघा की स्पर्म कुठे तयार झाले? या ट्यूबलाइक स्ट्रक्चरच्या अंदरमध्ये स्पर्म तयार झाले आणि इथं सॅकलाइक स्ट्रक्चर आहे अशा पद्धतीने इथं सगळे स्पर्म काय होतात? काउंटिंग होतात. म्हणजे काउंटिंग नाही सॉरी एका ठिकाणी जमा होतात. काय होतात? जमा. ठीक आहे, हे जे दिसतात हे सगळे काय तुमचे? स्पर्म्स आहेत. काय तुमचे? स्पर्म्स. आणि हे जे स्पर्म्स आहे या स्ट्रक्चरला म्हणतात रेटेटेस्टिस. काय म्हणतात? रेटेटेस्टिस. काय म्हणतात? रेटेटेस्टिस. लक्षात इथपर्यंत लक्षात आलं कॉन्सेप्ट काय तर. ठीक आहे, आता रेटेटेस्टिस नंतर इथं एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर राहते. अशा पद्धतीने ट्यूब्स आहे जे की इथं अवेलेबल्स राहते. ठीक आहे, हे जे ट्यूब्स आहे हे ट्यूब्स तुमच्या इपिडिडायमिसमध्ये येतात. ठीक आहे, हे जे स्ट्रक्चर आहे आजूबाजूनं बघा हे जे ट्यूब्स आहे याचा ट्यूब ह्या ट्यूबले काय म्हणतात? वास इफरन्शिया म्हणतात. काय म्हणतात? वास इफरन्शिया. वास इफरन्शिया. लक्षात इथपर्यंत काय म्हणतात? वास इफरन्शिया. पहिले कुठं आता स्पर्म म्हणजे हे काय झाले तुमचे सेगमेंट होते ज्याला आपण लूब लाईक स्ट्रक्चर म्हणतात. त्याला सेमिनिफेरस लिब्युल, त्याच्यानंतर ट्यूब लाईक सेमिनिफेरस ट्युब्युल, त्याच्यामध्ये जर्मायनल इपिथेलियम, तिथं स्पर्म बनले. आता हेच महत्त्वाची प्रोसेस होती, स्पर्म बनले आणि स्पर्म बनल्यानंतर कुठे गेले? तुमच्या रेटेटेस्टिसमध्ये कारण की इथं जमा झाले आणि जमा झाल्यानंतर जे की तुमच्या एक डक्ट म्हणजे एक पाईप थ्रू गेले ज्याला आपण काय म्हणतो? वासा इफरन्शिया म्हणतो. स्टेप लक्षात ठेवा. पहिले काय म्हणजे पहिले रेटेटेस्टिस येणार नंतर काय तुमचा? वासा इफरन्शिया. आणि हे जे सॅक लाईक स्ट्रक्चर आहे हे जे सॅक म्हणतात याच्यामध्ये काय होतात? तुमचे टोटल स्पर्म काय होतात? एक जमा होऊन जातात ज्याला काय म्हणतात? इपिडिडायमिस. काय म्हणतात? इपिडिडायमस. इपिडिडायमस म्हणतात. काय म्हणतात? इपिडिडायमस. लक्षात इथपर्यंत लक्षात आलं काय आहे? पहिले कुठं होतं? पहिले तुमचं लुब्युलच्या अंदर ट्युब्युल नंतर जर्मायनल इपिथेलियम, त्यानं स्पर्म कुठं ढकलले? रेटेटेस्टिसमध्ये. रेटेटेस्टिस नंतर कुठे गेलं? वासा इफरन्शियामध्ये. बेसिकली हे जे स्ट्रक्चर वासा इफरन्शिया कुठे गेलं? तुमच्या इपिडिडायमिस. आणि इपिडिडायमिस नंतर एक मेन डक्ट निघते अशा पद्धतीनं आपली जे की आपल्या युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडनं जाते. हे जे डक्ट आहे अशा पद्धतीनं याला काय म्हणतात? वास डिफरन्शिया म्हणतात. काय म्हणतात? वास डिफरन्शिया. काय म्हणतात? वास डिफरन्शिया. इथपर्यंत लक्षात आलं काय आहे? हे जे हे आहे तुमचं वास डिफरन्शिया. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. एक वेळा पुन्हा पाहून घ्या. काय? सेमिनिफेरस ट्युब्युल्स, त्यानंतर सेमिनिफेरस ट्युब्युल्स नाही पहिले लुब्युल, सेमिनिफेरस लुब्युल नंतर सेमिनिफेरस ट्युब्युल, तिथे जर्मायनल इपिथेलियम स्पर्मॅटोजेनेसिस, त्यानं कुठे नेलं?
तुमच्या रेटे टेस्टिसमध्ये रेटे टेस्टिस नंतर वासा इफरेन्शिया, वासा इफरेन्शिया नंतर इपिडिडायमिस आणि इपिडिडायमिस नंतर वासा डिफरेन्शिया. ठीक आहे, आता आपण प्रॉपरली डायग्राम काढून समजून घेऊ की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम कशा पद्धतीनं राहते. चला तर आपण डायग्रामॅटिकली पाहणार आहे आता कशा पद्धतीनं स्पर्मचं मुवमेंट होते आणि फायनली इजॅक्युलेशन होते. पेनिसच्या बाहेर निघून जातात त्या सगळ्या गोष्टी आपण डायग्रामॅटिकली करणार आहे. मी व्यवस्थित डायग्राम काढलेली आहे, मी प्रयत्न केला चांगला डायग्राम काढण्याची आणि हे जे डायग्राम आहे हे पूर्णतः एक्सप्लेन करेन तुम्हाला की कशा पद्धतीने स्पर्म्स कुठून ट्रॅव्हल करतात. ठीक आहे, तर आताच आपण कंप्लीट केलेलं टेस्टिस. तर हे जे टेस्टिस आहे टेस्टिसमध्ये आपण थोडं करून याच्यामध्ये ल्यूब लाईक स्ट्रक्चर होतं ज्याला आपण काय म्हटलं सेमिनिफेरस लिब्युल्स म्हटलं. आता मी लिहिणार नाही कारण की जर आता लिहिलं तर भरपूर काही मिक्सअप होऊन जाईल आणि तुम्हाला लक्षात येणार नाही. सेमिनिफेरस लिब्युल्स आहे, सेमिनिफेरस लिब्युल्स नंतर बघा सेमिनिफेरस लिब्युल्स आहे, सेमिनिफेरस लिब्युल्स नंतर काय सेमिनिफेरस टिब्यूल, टिब्यूल नंतर कुठे गेलं तुमचं. आता बघा थोडं उलटं झालंय, इकडल्या साईडने काढावं लागेल आपल्याला, सॉरी कारण की इपिडिडायमिस इकडल्या साईड नाही ना. ठीक आहे, हे काय तुमचं सेमिनिफेरस लोब्युल्स आहे, लोब्युलच्या अंदर सेमिनिफेरस काय प्रेझेंट आहे टिब्यूल्स. टिब्यूल्स नंतर कुठे नेले होते स्पर्म, कुठे गेले तुमच्या एक ज्याला म्हटलं आपण रेटे टेस्टिस. काय म्हटलं आपण रेटे टेस्टिस. ठीक आहे, रेटे टेस्टिस आणि रेटे टेस्टिस थ्रू कुठे गेलं तुमच्या एक मेन हे होती ज्याला आपण काय म्हटलं वास इफरेन्शिया म्हटलं. काय म्हटलं वास इफरेन्शिया. आणि वास इफरेन्शिया कुठे गेलं तुमच्या इपिडिडायमिसमध्ये गेलं. कुठे तुमच्या इपिडिडायमस, इपिडिडायमस. ठीक आहे, इपिडिडायमिस थ्रू जी मेन निघाली होती हे आहे तुमची वास इफरेन्शिया, वास डिफरन्शिया. एल नाव देऊन वास डिफरन्शिया, डिफरन्शिया. लक्षात येतपर्यंत वास डिफरन्शियामध्ये कॉन्सेप्ट सोडला होता. आपले स्पर्म्स इथं आले, इथून कुठे जाईल वास डिफरन्शिया. आणि वास डिफरन्शिया पाहून घ्या व्यवस्थित, वास डिफरन्शिया थ्रू वरतं ट्रॅव्हल करत आहे आणि वरतं ट्रॅव्हल केल्यानंतर युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडनं, कुठून युरिनरी ब्लॅडरच्या बॅक साईडनं. ठीक आहे, दिसत आहे तुम्हाला इकडल्या साईडनं पण टेस्टिस काय करा तुमचे स्पर्म रिलीज करा आणि रिलीज केल्यानंतर काय होईल की हे तुमच्या बॅक साईडनं कोणाच्या तुमच्या हे युरिनरी ब्लॅडर्स आहे. काय तुमची युरिनरी ब्लॅडर, हे काय तुमची युरेटर्स आहे. युरेटर्स वगैरे तुम्ही एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन मध्ये शिकले असाल. युरेटर्स 9 क्लासमध्ये झालेलं आहे, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर असतील तुम्ही आतापर्यंत इथं आलेले आहे. तर काय हे तुमचे युरेटर्स आहेत. ठीक आहे, हे दिसत आहे तुम्हाला युरेटर. या युरेटर म्हणजे युरिनरी ब्लॅडरले पूर्णतः हे करून इथं काय केलं जाते स्पर्म एका ठिकाणी येतात आणि तिथं सगळ्यात पहिली जी ग्लँड भेटते ती तुमची सेमायनल वेसायकल्स. काय आहे तुमची सेमायनल वेसायकल, जे की फर्स्ट ग्लँड आहे. जे की ग्लँड काय करा स्वतःचं कंट्रीब्यूट त्याच्यामध्ये करा, ते फ्लुइड सिक्रेशन करा. जे की व्हाईट कलरचं फ्लुइड राहते, जे की डिफरंट म्हणजे फ्लुइड राहते, ते फ्लुइड काय करा हे जे ग्लँड्स आहेत त्याच्यामध्ये मिक्सअप करा. कशामध्ये तुमच्या स्पर्ममध्ये, ज्याला आपण सेमन म्हणतो. ठीक आहे, आता एवढं लक्षात ठेवा की किती पर्सेंट म्हणजे किती पर्सेंट ते कंट्रीब्यूट करते हे सगळ्या गोष्टी आपण पार्ट 2 मध्ये पाहणार आहे. मेल रिप्रोडक्टिव्हचा पार्ट 2 पण बनवणार आहे. एका लेक्चरमध्ये एवढ्या गोष्टी समजवणं थोडंसं कठीण आहे, भरपूर लंब होऊन जाईल ते लेक्चर. मग काय झालं की सेमायनल वेसायकलनं काय केलेलं आहे त्याचं स्वतःचं जे आहे जे कंट्रीब्यूट आहे ते कंट्रीब्यूट केलं आणि कंट्रीब्यूट केल्यानंतर समोर ज्यावेळेस समोर स्पर्म ढकलले ज्याला आता आपण सेमन म्हणू. सेमन म्हटल्यानंतर काय होईल की सेकंड नंबरची जी ग्लँड भेटते ते ग्लँड कोणती आहे तुमची प्रोस्टेट ग्लँड आहे. कोणती ग्लँड आहे प्रोस्टेट. हा एवढं लक्षात ठेवा की सेमायनल वेसायकल पेअर ऑफ ग्लँड आहे. पेअर ऑफ ग्लँड म्हणजे का दोन पेअर आहे त्याच्या, इकडल्या साईडनं पण आहे आणि इकडल्या साईडनं पण आहे. पण तुमची जी प्रोस्टेट ग्लँड आहे हे अनपेअर आहे, हे एकच प्रेझेंट आहे. ठीक आहे, टोटली हे जे स्ट्रक्चर दिसते हे एक स्ट्रक्चर आहे जे की अनपेअर ग्लँड अवेलेबल आहे. ठीक आहे, कोणते कोणते पेअर आहे बघा, जे की बल्बो युरेथ्रल ग्लँड आहे ज्याला ऑरमध्ये काउपर ग्लँड म्हणतात, हे पण पेअर ग्लँड आहे. सेमायनल वेसायकल पण पेअर ग्लँड आहे, पण प्रोस्टेट ग्लँड पेअर ग्लँड नाहीये, ते सिंगल ग्लँड अवेलेबल आहे. ठीक आहे, मग पहिले स्पर्म कुठे भेटणार म्हणजे कुठे आले सेमायनल वेसायकल, त्याचा जो आपलं जे कंट्रीब्यूट आहे सेमायनल वेसायकलनं कंट्रीब्यूट केलं. सेमायनल वेसायकलनं कंट्रीब्यूट केल्यानंतर कोणा आलं तुमचं प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँडनं पण याच्यामध्ये काहीतरी फ्लुइड कंट्रीब्यूट केलं आणि त्यानंतर येईल तुमचं बल्बो युरेथ्रल ज्याला आपण काउपर ग्लँड म्हणतो. काउपर ग्लँड हे दिसते तुम्हाला, हे छोटीशी ग्लँड, हे काउपर ग्लँड पण काय करा तुमचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करा. काय करा कॉन्ट्रीब्यूट. ठीक आहे, तर इथं काय झालं कंप्लीटली तुमचं सेमन काय झालं डेव्हलपमेंट झालं. आता सेमनचा काय मिनिंग होतो, नुसता स्पर्म का नाही. सेमन म्हणजे नेमकं काय, ज्याच्यामध्ये ग्लँडचा पण त्याच्यामध्ये कंट्रीब्यूट राहते. ग्लँडचं कंट्रीब्यूट कशामध्ये राहते की एक फ्लेक्झिबिलिटी येण्यासाठी स्पर्म व्यवस्थित ट्रॅव्हल त्याला भरपूर लंबा सफर म्हणजे जाणं आहे तुम्हाला, जे की तुमचं कॅनल वगैरे फिमेल रिप्रोडक्टिव्ह ज्यावेळेस मी तुम्हाला शिकवणार त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की लय लंबा सफर स्पर्मले काय करणार आहे ट्रॅव्हल करणार आहे. तर मग काय होईल की याच्या थ्रू हे जे आहे याला म्हणतात जे की दिलेले तुम्हाला बघा कुठे लेबलिंग केलेलं आहे मी. ठीक आहे नाही केलेलं आहे मी लेबलिंग, याच्यामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे सेम ट्रॅक आहे
ठीक आहे, जे की ज्याला आपण युरेथ्रा पण म्हणतो. आणि युरेथ्रा नंतर काय केलं जाईल, याच्या थ्रू काय केलं जाईल, जे की स्पर्म्स आहे तुमचे जे स्पर्म्स आहे बाहेर ढकलण्यात येईल. लक्षात इथपर्यंत काय आलं, तुमचं इजॅक्युलेशनची प्रोसेस काय होऊन जाईल, कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, हे जे प्रोसेस झाली काय झाली तुमची इजॅक्युलेशन. हे काय राहते, मेल पेनिस राहते, याला म्हणतात मेल पेनिस. लक्षात इथपर्यंत. आणि ह्या मेल पेनिस थ्रू काय केलं जाईल, जे स्पर्म्स आहे बाहेर टाकल्या जाईल, एवढं काम राहते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं. लक्षात इथपर्यंत. वासा डिफरन्शिया, सेमायनल वेसायकल, प्रोस्टेट ग्लँड, बल्बो युरेथ्रल ग्लँड, युरेथ्रा, त्यानंतर काय होईल की पेनिस. पेनिस थ्रू काय केलं जाईल, आपले जे मेल गॅमेट्स आहेत ज्याला आपण स्पर्म्स म्हणतो, ज्याच्यामध्ये सेमन वेगवेगळं याचं कंट्रीब्यूट राहते आणि फायनली ते काय केलं जाते, बाहेर ढकलल्या जाते. हे टोटल जे स्ट्रक्चर आहे म्हणजे टोटल जे आहे याला म्हणतात मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. काय म्हणतात, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. टोटली मेल रिप्रोडक्टिव्ह टोटली मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की मेल रिप्रोडक्टिव्ह कशा पद्धतीने आहे, एकदम इझिएस्ट मध्ये आणि क्लिअर वे मध्ये. ठीक आहे, जर तुम्हाला चॅनलवरचे कॉन्सेप्ट जर तुमच्या लक्षात येत असतील किंवा तुम्हाला समजत असतील तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही अडचण असेल तर तुम्ही काय करू शकता, कमेंट्स पण करू शकता. ठीक आहे, थँक्यू.